नमस्कार. आपल्याला सर्वांना आता माहितीच आहे की सर्व शहरातील नागरिक आणि सर्व नवनिर्वाचित सदस्य नगर सदस्य यांच्या मागणीनुसार शहरात आबाई योजना राबवली जात आहे. आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल आयुक्तांचे, सर्व नगरसेवकांचे आणि शहरातील जनतेचे अभिनंदन करतो. आबाई योजना अशी आहे की शहरातील जे थकबाकीदार आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष थकबाकी स्वरूपातला जो कर त्यांचा शिल्लक राहिलेला आहे, त्याच्यावर जे व्याज आणि दंडात्मक जो कर आहे तो माफ करण्यात आला आहे. तो 90% माफ करण्यात आलेला आहे. आणि जो मूळ रकमेचा जो कर आहे तो 1 मार्च ते 31 मार्च याच कालावधीत भरायचा आहे आणि वन टाइम भरायचा आहे, तरच ही आबाई योजना त्यांना लागू होईल. आणि जर त्यांनी त्याही प्रक्रियेत जर थकबाकी केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. या योजनेत विशेष सवलत राबवण्यात आलेली, नक्की काय सवलत आहे, कशा पद्धतीने? सवलत म्हणजे व्याज जो दर आहे आणि दंडात्मक जी रक्कम आहे त्याच्यात 90% सूट देण्यात आलेली आहे. या योजनेअभावी संपूर्ण पिंपरी चिंचवडवासीयांना काय आव्हान आहे? सर्वांना हेच आव्हान राहील की आबाई योजनेद्वारे आपल्याला लाभ जरी होत असला तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जर उत्पन्न गोळा नाही झाले तर महानगरपालिकेतून ज्या आपल्याला मूलभूत सुविधा द्यायच्यात ते देणे अशक्य होईल. त्यामुळे सर्वांनी आबाई योजनेद्वारे वन टाइम सर्व टॅक्स भरावे आणि त्याचा लाभ आपल्याला होणारच आहे. आणि जर नाही भरला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. ठीक आहे.